हो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. हॉलमध्ये सगळे बसलेले असतात. तेव्हा नर्मदा बोलते, दादा तिळाचे लाडू मी केलेत हं. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा आत्तापर्यंत तू हे 3 वेळा बोलून दाखवलेस. बरं ठीक आहे, तू लाडू केलेस पण आहेत कुठे ते? तेव्हा नर्मदा बोलते, थांब मी घेऊन येते लगेच. तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा थांब. मीरा रेडी होऊन येते. मीराला हलव्याचे दागिने घालायचे दादासाहेब. मग तिचे फोटो सेशन झालं की मग करूया ते. परत मीरा आणि अथर्व येतात. मंजिरी बोलते, अनन्या हलव्याचे दागिने तेव्हा घेऊन येशील. तेव्हा अनन्या थोडीशी नाराज असल्यामुळे ती काही बोलत नाही. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या जा बाळा. तेव्हा अनन्या हलव्याचे दागिने घेऊन येते. तेव्हा इकडे मंजिरी अथर्वला बोलत असते की अथर्व हलव्याचे दागिने तू तू घालणार आहेस हं मीराला. तेव्हा अथर्व मीराकडे बघतो. तेव्हा मीराची नाराजगी असते. मीरा चेहरा बाजूला करून घेते. तेव्हा अथर्व बोलतो की आई दागिने मीच घालायला पाहिजे का? तेव्हा मंजिरी बोलते, ओरडेल हं मी अथर्व, तूच घालायला हवेत. तेव्हा अनन्या दागिने घेऊन येते. तेव्हा मंजिरी खुणवते की देते दागिने. तेव्हा अनन्या ते दागिने देत नाही. तेव्हा मंजिरी काही बोलत नाही आणि ती स्वतः ते दागिने घेते आणि अथर्वकडे देते. तेव्हा अथर्व एक एक करून मीराला ते दागिने घालत असतो. तेव्हा दागिने घालत असताना मीराला सारखं तेच आठवत असतं. मीरा सगळ्यांना सांगत असते की माझे बाबा खोटं बोलत नाही आहे. आणि मीराला तेही आठवत असतं की अथर्व तिला बोलतो की मग माझी आई खोटं बोलली का? अथर्व मीराला एक एक दागिने घालत असतो. पण तेव्हा मीराला प्रत्येक गोष्ट त्यांच्यामध्ये झालेले क्लेशेस तिला आठवत असतात. तेव्हा अथर्वने दागिने घालून झाल्यावर मंजिरी बोलते, छान दिसत आहेत. तेव्हा नर्मदा बोलते की अरे फोटो काढ ना त्यांचे. अनन्याला बोलते ती. तेव्हा अनन्या काही बोलत नाही. तेवढ्यात वेदा बोलते, आजी मी आहे ना फोटोग्राफर. तेव्हा वेदा बोलते की बाबा तुझा फ़ोन दे. तेव्हा ती अथर्वचा फ़ोन घेते आणि फोटो काढत असते. तेव्हा वेदा बोलते, बाबा आणि आई तुम्ही किती लांब उभे आहात, जवळ या ना. तेव्हा ती त्यांना जवळ करते. तेव्हा वेदा पुन्हा बोलते की आता बाबा आईच्या खांद्यावर हात ठेव. तेव्हा दुसरी पोज वेदा सांगते की आता तुम्ही एकमेकांचा हात हातात घ्या आणि एकमेकांकडे बघा. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, वेदा तुमच्या दोघांमधला धागा आहे, त्यामुळे तुम्हाला दूर होता येणार नाही तिच्यासाठी तरी. तेवढ्यात मीरा बोलते की नको वेदा, खूप काढलेस फोटो, आता बस झाले. तेव्हा दामोदर बोलतं की वेदा ये ये बस. तेव्हा वेदाही बसते. तेव्हा नर्मदा बोलते, आता मी सगळ्यांसाठी लाडू घेऊन येते. तेव्हा मंजिरी मनात बोलते, आण लाडू आण, तुला स्वतःचं वाटोळं करून घ्यायची खूप घाई झालेली दिसते. तेव्हा मंजिरी बोलते, नर्मदा आणि तिने दिलेले लाडू सगळ्यांनी खावे यासाठी खूप उत्सुक आहे. बघू बरं काय आहे त्या लाडवामध्ये. तेव्हा नर्मदा बोलते, कडुलिंबासारख्या कडू असणाऱ्या माणसाने जरी खाल्ले ना तरीही गोडवाच येईल. तेव्हा मंजिरी बोलते, मीरा तूच वाट लाडू सगळ्यांना आणि लाडू वाटत असताना गोड गोड बोला असं म्हण सगळ्यांना, गरज येते सगळ्यांना. मीरा पहिला लाडू दादासाहेबांपासून वाटायला सुरुवात करते. दादासाहेबांच्या हातावर लाडू ठेवते आणि बोलते, दादासाहेब नमस्कार करते. तेव्हा दादासाहेब तिला आशीर्वाद देतात की देवी आई तुझं भलं करो. तेव्हा मीरा मंजिरीला लाडू द्यायला जाते. मंजिरीला लाडू देते. मंजिरी स्वतःहूनच पाय मीरा नमस्कार करेल म्हणून पाय पुढे करते. पण मीरा मंजिरीच्या पायांकडे न बघताच तोंड वळवून घेते. तेव्हा मंजिरी खाली मान घालते. इकडे नर्मदा, दामोदर आणि अजितला खूप हसायला येत असतं. दादासाहेबांना पण वेगळं वाटतं. अथर्वला आणि अनन्याला पण खूप वाईट वाटतं. तेव्हा मीरा अनन्यालाही लाडू देते. अनन्याही खाली मान घालून मीराकडनं लाडू घेते. मीरा अथर्वला लाडू द्यायला जाते. अथर्वला लाडू देते आणि पाय पडायला लागणार तेव्हा अथर्वला राग असतो. त्याच्यामुळे अथर्व बोलतो की नको पडूस पाय. त्याच्या आईचा तिने पाय पडलेला नसतो ना. तेव्हा नर्मदा बोलते, अगं मीरा इकडे आम्ही पण बाकी आहे, दे पटकन लाडू, अजितलाही दे. तेव्हा मीरा पटकन अजितला, दामोदर आणि त्यांना लाडू देते. मीरा वेदाला लाडू द्यायला जाते. तेव्हा वेदा मोबाईल खेळत असते आणि बोलते की अगं आई नको आहे मला लाडू. तेव्हा मीरा बोलते, अगं वेदा असं काय करते? तेव्हा नर्मदा बोलते, अगं वेदा खाऊन तर बघ, एक लाडू खाशील मग 4 लाडू मागशील, इतकं आवडेल तुला. तेव्हा दादासाहेब लाडू खायला घेतात. लाडू खायला तोंडात लाडू घालतात. तेव्हा मंजिरी बघत असते. तेव्हा मंजिरीने लाडवांमध्ये टाचण्या टाकलेल्या असतात. तेव्हा दादासाहेबांच्या दाताला लागतं. तेव्हा दादासाहेब ओरडतात आणि बोलतात, काढतात आणि बघतात की टाचणी कशी आली. तेव्हा मंजिरी ही लाडू खाते. मंजिरीच्याही तोंडात टाचणी टोचते. तेव्हा मंजिरी ओरडते. तेव्हा पटकन अथर्व पळत येतो आणि बोलतो, आई तू बरी आहेस ना, तुला काही लागलं नाही ना?
तेव्हा अनन्याही दाखवते की टाचणी. तेव्हा वेदा हळूहळू लाडू खायला जाते. वेदाकडे कोणाचंच लक्ष नसतं. तेव्हा अंबिकाचं लक्ष असतं फक्त. तेव्हा अंबिका बोलते की मीरा पटकन वेदाला थांबव लाडू खायला. वेदा तोंडात लाडू टाकणार तेवढ्यात मीरा परत पळत जाते आणि पटकन वेदाच्या हातावर फटका मारून तो लाडू फेकते. तेव्हा अथर्व पटकन धावत जातो आणि बोलतो की वेदा तू खाल्ला नाहीस ना बाळा, आकर आकर. तेव्हा वेदा नाही बोलते. दामोदरच्याही तोंडातनं रक्त यायला लागतं. तेव्हा दामोदर बोलतो की माझ्या तोंडातनं रक्त येते. तेव्हा दामोदर पळत जातो पटकन. अजित आणि नर्मदाने ते लाडू खाल्लेलाही नसतो. तेव्हा मंजिरी बोलते सगळ्यांनी खाली टाका ते लाडू, सगळ्यांनी लाडू खाली टाका, कोणी खाऊ नका. तेव्हा सगळे लाडू खाली टाकतात. तेव्हा अनन्या बोलते बाबा तुम्ही ठीक आहात ना आई तू. तेव्हा सगळे नर्मदावर मंजिरी ओरडते, नर्मदा काय आहे लाडवात टाचण्या, अहो तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा ती दादासाहेबांना विचारते. तेव्हा मंजिरी बोलते की दामोदरराव त्यांनाही खूप लागलं असणार, अजित जा लवकर बघ त्यांना, जा बाळा जा. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या काय आहे हे लाडवात टाचण्या, बाकीचेही लाडू तसेच आहेत का. तेव्हा अथर्व टेबलावरचे लाडू एक एक करून फोडतो आणि सगळ्याच लाडूंमध्ये टाचण्या निघतात. तेव्हा अथर्व सगळ्या टाचण्या दाखवतो आणि बोलतो की सगळ्याच लाडवांमध्ये टाचण्या आहेत. तेव्हा नर्मदा रडत असते, तिला काही कळत नसतं बिचारीला. तेव्हा नर्मदा सांगत असते की दादा मी नाही केले हे, मी नाही केले, मला नाही माहिती हे कसं झालं. तेव्हा अनन्या बोलते की आत्या लाडू तूच केलेस आणि मग तुलाच माहीत नाही का. तेव्हा नर्मदा बोलते की नाही मला सगळ्यांना लाडू आवडतात म्हणून मी एकदम मनापासून केले होते आणि जर मीच केलं असतं तर मी यांना आणि अजितला का खायला दिलं असतं, मी नाही केलं हे. तेव्हा मंजिरी मुद्दामच जोरात ओरडते, नर्मदा का केलंस तू हे असं, का केलंस. अच्छा तुला माझ्यावर राग काढायचा होता ना, मग माझ्यावर राग काढायचा होता तर माझ्यावर काढायचा ना, वेदाच्या जीवावर का उठलीस. तेव्हा मंजिरी मुद्दामच बोलते तुझी हीच इच्छा होती ना की ह्या टाचण्या माझ्या पोटात जावा. तेव्हा मंजिरी अथर्वने काढलेल्या सगळ्या टाचण्या गोळा करते आणि बोलते की मी या टाचण्या खाऊन घेते आणि ती खायला लागते. तेव्हा अथर्व अनन्या पटकन तिला आवडतात. तेव्हा मंजिरी बोलते नाही नका अडवू मला, खाऊ द्या मला हे, आणि रडायला लागते मुद्दामच. तेव्हा नर्मदाही खूप रडून सांगत असते की मी नाही केलं हे, मी नाही केलं आहे, आणि रडत रडत नर्मदा निघून जाते. इकडे दामोदर आरशात बघत असतो त्याला किती लागले ते. तेव्हा अजित बोलत असतो की काहीतरी लावा तिथे रक्त येते म्हणून. तेवढ्यात नर्मदा येते आणि पटकन दरवाजा बंद करते. तेव्हा दामोदर पळत जातो आणि बोलतो की बायको अगं निदान टाचण्या टाकायच्या होत्या तर आम्हाला निदान सांगायचं तरी. तेव्हा अजितही बोलतो की अगं निदान आम्हाला सांगितलं असतं, आमच्यासाठी वेगळे लाडू दिले असते ना. तेव्हा नर्मदा बोलते की मूर्ख आहेस का अजित, मी का करेल असं, आणि टाचण्या सगळ्यांना खायला घालून माझा काय फायदा होणार आहे. तेव्हा दामोदर बोलतो बरं लाडू करत असताना तिथे कोणी आलं होतं किंवा मंजिरी वहिनी किंवा कोणी. तेव्हा नर्मदा बोलते नाही कोणीच नव्हतं आलं. थोडा दरवाजा वाजतो. नर्मदा थोडी घाबरते. दरवाजा उघडून दादासाहेब आत येतात आणि बोलतात की तुम्ही दोघंही बाहेर जा, मला फक्त हिच्याशीच बोलायचं आहे, जा लगेच. तेव्हा अजित आणि दामोदर बाहेर चालले जातात. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तेव्हा नर्मदा बोलते दादा तुला खरंच वाटते का रे मी असं केलं आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात नाही, गेले कोणीही मला सांगितलं असतं ना तरी मी विश्वास ठेवला नसता, पण गेले काही दिवसापासून मी बघतोय तुझं वागणं, मला पूर्वीची समंजस नर्मदा दिसतच नाही, माझी बहीण ती दिसतच नाही. ही जी नर्मदा माझ्यासमोर उभी आहे ना ती वेगळी नर्मदा आहे, आणि आज ती इतकी टोकाचं वागली की इथून माघार घेणं शक्य नाही. तेव्हा नर्मदा बोलते दादा नको ना रे असं बोलूस, मी काहीच नाही केलंय, वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलायस तू नर्मदा, सगळं संपलंय आता नर्मदा, सगळं संपलंय. तेव्हा दादासाहेब बोलतात की इथून पुढे तू या घरात राहायचं नाहीस, आज संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमची सोय बघा. तेव्हा नर्मदा बोलते दादा. तेव्हा दादासाहेब बोलतात की बस, आणि जर तुला या घरात काही प्रॉपर्टीचा हिस्सा हवा असेल तर कोर्ट कचेरी आहेत, आपण तिथेच भेटूया. तेव्हा दादासाहेब बोलतात की इथून पुढे मला दादा म्हणायचं नाहीस. तेव्हा नर्मदा बोलते कोर्ट कचेरीचं कधी बोलली होती मी. तेव्हा दादासाहेब बोलतात की आई गेली तेव्हा मी तुझा हात धरला होता, तो आज सोडला. तेव्हा दादासाहेब नर्मदासमोर हात जोडून तिथून चालले जातात. नर्मदा खूप रडत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.